गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील मौजा, सुरबण, बोंडगाव तसेच आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या मका पीक तणनाशकांच्या वापरामुळे नुकसान झाल्याची घटना झाली आहे। नुकसानीबाबत अन्नदाता धान उत्पादक शेतकरी संघटनेतर्फे शेतकऱ्यांसह तक्रार दाखल करण्यात आली होती। या तक्रारीची दखल घेत उपविभागीय अधिकारी महेंद्र ढोकळे, तालुका कृषी अधिकारी सुलक्षणा पाटोळे तसेच सिजेंटा कंपनीकडून वल्लभ महाजन आणि कुसवंत मनकवडे त्यांची टीम शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पोहोचली। यावेळी प्रत्यक्ष पाहणी व पंचनामे करताना एकूण 21 शेतकऱ्यांच्या शेतात मका पिकाचं नुकसान झाल्याचं निदर्शनास आलं। पंचनाम्यावेळी संबंधित 21 शेतकरी आपल्या शेतात उपस्थित होते। अन्नदाता धान उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने अध्यक्ष ललित बाळबुद्धे, हेमराज बेलखोडे, देवानंद डोंगरवार, नितेश कुंभरे, श्रावण मेंढे यांसह सर्व नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते। दरम्यान शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त पिकाबाबत योग्य मोबदला व तातडीने भरपाई देण्याची मागणी केली असून कृषी विभागाकडून पंचनाम्यांचा अहवाल तयार करून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय। आज सुरबण बोंडगाव इथं आम्ही तक्रार दिली होती की 22 ते 25 शेतकऱ्यांचे सिजेंटा कंपनीचे प्रोडक्ट वापरल्याने मका पिकावरती खूप नुकसान झालेलं आहे। मका पिकाचे त्यामध्ये आज जिल्हा उपविभागीय कृषी अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी अर्जुनी मोरगाव आणि कंपनीचे सिजेंटा कंपनीचे नागपूरवरून एक टीम आली। त्यासोबत सर्व शेतकऱ्यांचे शेताची पाहणी आणि पंचनामे झाले। त्यामध्ये असे आढळून आले की शेतकऱ्यांचे खरंच नुकसान झालेले आहे आणि यामध्ये जिल्हा कृषी अधिकारी यांनी सर्वांचे पंचनामे करून कंपनीकडे आणि शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करणार आहे। त्यानुसार शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले हे ठरणार आहे आणि त्यानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कंपनीला किंवा शेतकऱ्यांना द्यायचे आश्वासन इथं सर्व कंपनीच्या लोकांकडून दिले जाते। आज मोरगाव तालुक्यातील गोठणगाव परिसरातील जांभळी, गंधारी आणि बोंडगाव या 4 गावांमधील एक साधारण 21 ते 22 शेतकऱ्यांचं जे मका पिकामध्ये जे तणनाशक फवारणीमुळे त्यांचं पीक जळालेलं आहे त्या संदर्भात एक तक्रार प्राप्त झाली। त्या अनुषंगाने तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीचे सर्व सदस्य, यामध्ये तालुका कृषी अधिकारी, तालुका गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, कंपनी प्रतिनिधी, तक्रारदार शेतकरी, दुकानदार सर्व उपस्थित आहेत आणि आज या ठिकाणी आम्ही पाहणी केलेली आहे आणि पाहणी करून आम्ही एक 8 ते 10 दिवसामध्ये जो समितीचा निष्कर्ष आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोच करू। बोंडगाव सुरबण या ठिकाणी मका पिकावर झालेल्या नुकसानाची जी काही आज आपण इथे पाहणी केलेली आहे त्या संदर्भामध्ये गव्हर्नमेंट अधिकारी पण होते, कंपनी होती, ज्या शेतकऱ्यांनी नुकसान झाले तेही होते। तर आज आपण जे काही गव्हर्नमेंटकडनं जो आपल्याला रिपोर्ट येणार आहे त्या रिपोर्ट आल्यानंतर जी काही पुढची प्रोसिजर आहे तो रिपोर्ट कंपनीला मिळाल्यानंतर जी काही प्रोसिजर पुढची आहे त्या प्रोसिजरसाठी आपण पुढे वेट करूया। जो रिपोर्ट येईल त्या रिपोर्टनुसार त्या रिपोर्टमध्ये जे काही असेल पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह त्यासाठी कंपनी तत्पर राहील। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।